आणि माझ्या प्रास्ताविकपर छोट्याशा भाषणास मी सुरुवात करतो। या संकुलामध्ये शारदा माता शिक्षण प्रसारक मंडळ सोमनाथपूर तालुका उदगीर द्वारा संचलित कालवश प्रकाश कांबळे माध्यमिक आश्रमशाळा डोंगरसळकी तांडा तालुका उदगीर येथे ही शाळा 1994 पासून या ठिकाणी कार्यरत आहे। हा पालक मेळावा जयंतीचा औचित्य साधून इतर मागास बहुजन कल्याण विभाग, प्रादेशिक लातूर विभाग आणि या विभागाचे एक संयमी, एक आदर्श प्रादेशिक उपसंचालक या विभागाला लाभलेले आहेत। त्यांचं नाव आहे डॉक्टर तेजस माळवदकर साहेब। यांनी या प्रसंगाचा औचित्य साधून पालक मेळावा आयोजित करण्याचे त्यांनी आदेशित केलेले आहे। पालक मेळाव्याबरोबरच विद्यार्थी सुरक्षितता आजच्या काळाची ही गरज झालेली आहे। विद्यार्थी सुरक्षिततेबाबत जनजागरण करणं अत्यंत आवश्यक आहे। हे सुद्धा त्यांनी यामधून प्रायोजित केलेलं आहे। पालकांच्या निदर्शनास आणून देण्याचा आम्हाला आदेशित केलेला आहे। त्यामुळेच हा या ठिकाणी प्रपंच मांडलेला आहे। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं शैक्षणिक कार्य सांगण्यासाठी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या बीआरसी उदगीरचे विषय तज्ञ साधन व्यक्ती माननीय प्राध्यापक डॉक्टर ज्ञानोबाजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर मंचावर या संस्थेचे सचिव माननीय श्रीरंगरावजी कांबळे साहेब उपस्थित आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक एक होतकरू असे धनुरे साहेब या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत। डोंगरसळकी ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय गणपतरावजी पवार साहेब, ज्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात, मदत करतात, त्यांनी सुद्धा या ठिकाणी वेळातला वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रंजिता कांबळे मॅडम हे सुद्धा उपस्थित आहेत। संकुलाच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर पालक वर्गामधून आमचे रमेश पवार आहेत, बंजारा क्रांती दलाचे बालाजी पवार साहेब आहेत, ज्यांना आम्ही कारभारी म्हणून ओळखतो, ते रणजित राठोड साहेब आहेत। त्याचबरोबर आढोळ तांड्याहून सुद्धा पालक वर्ग आलेला आहे आमच्याकडे, बंडू राठोड आहेत, असे अनेक इतर पालक सुद्धा आहेत। आमच्या हाकनाकवाडी तांड्याचे सुद्धा पालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर या विद्यार्थी सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा म्हणजे या संस्था आणि शाळेतर्फे विद्यार्थ्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि मुलींची काळजी घेण्यासाठी विशेषतः विशाखा समिती स्थापन करण्यात आलेली आहे। आणि या विशाखा समितीच्या सचिव म्हणून या ठिकाणी आमच्या ताई अनुसयाताई अभंग पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। पालक वर्गामधून आमच्या माता कमळताई राठोड सुद्धा उपस्थित आहेत, वैशाली पवार उपस्थित आहेत, आमच्या माजी विद्यार्थी रेखाताई सुद्धा उपस्थित आहेत। पालक वर्ग या तांड्यातील सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मी या संकुलाच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आल्याबद्दल अभिनंदन करतो। सांगण्याचं तात्पर्य हा कार्यक्रम म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणूनच आम्ही प्राचार्य लॉ कॉलेज संत तुकाराम महाविद्यालय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय नावंदर सरांना या ठिकाणी प्रायोजित केलेले आहे, आमंत्रित केले आहे। ते थोड्या वेळात पदार्पण करणार आहेत। त्यांचे सहकारी प्राध्यापक नामवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ते सुद्धा आपल्याला या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी कशा प्रकारे खबरदारी घ्यायची याबद्दल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आणि प्राध्यापक ज्ञानोबा मुंडे सर हे
विषय तज्ञ जे आहेत त्यांनी आपल्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांनी सखोल अशी माहिती देणारे आहेत, सांगणार आहेत आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि पालकाची जागरूकता कशी असावी, त्याच्यामध्ये पालकाची भूमिका आणि येथील कर्मचाऱ्यांची भूमिका कशी असली पाहिजे, विशाखा समितीची भूमिका काय असली पाहिजे, महिला कर्मचाऱ्यांची भूमिका काय असली पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी समजून सांगणार आहेत. ते आपण खरोखरच तन मन धनाने आपण या ठिकाणी ते स्वीकारलं पाहिजे आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्याची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने आपण नेहमी सदोदित प्रयत्नशील असलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि हे प्रास्ताविक पर जे भाषण आहे ते मी अगदी अल्पशामध्ये संपत आहे, कारण आपल्याला बऱ्याच प्रमुख पाहुण्यांचं आणि अध्यक्षांचं आपल्याला ऐकायचं आहे. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले बद्दल बोलत असताना त्यांनी नेहमी सांगत असतात आणि त्यांच्या कर्तृत्वामधून हे सिद्ध झालेलं आहे, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापासी त्याची मानिती जन. सावित्रीबाई फुल्यांच्या सावित्रीबाई फुल्यांच्या विचार आणि कार्याला मी त्रिवार वंदन करतो. महात्मा फुलेंजींना मी त्रिवार वंदन करतो आणि हे माझे लांबत चाललेले प्रास्ताविक भाषण मी या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत.